किती मोठा झाला आहे. तर ह्या उडदामध्ये गवत आलं तर मम्मी खुरपीत आहे. माझी शाळा सुटली, मी पण आलो आहे. हा इथं या खुरपू लागायला, कारण उडीद पण लय मोठाला झालाय ना आता. खुरपाला पण आहे ना, पावसामुळे खुरपालाच बनलं नाही आणि चिखल आता पण उघडलाय तर खाली. उडीद एकदम मोठा झालाय. त्यात भीती वाटायला नाही, एवढा उडीद मोठा झालाय. पण गवत आहे, नाही काढलं तर परत बी पण पडते. हो. त्याच्यामुळे आता वाकूनच काढायला सुरू केले. कृष्ण पण आलाय शाळेतून, तर काढू लागतोय आता. तर बघा हे असलं गवत आहे की नाही, हे सगळं मम्मीने टाकलं इथं काढून खुरपीत आहे. हा शेजारचा कापूस आहे आमच्या, आणि बांधावच आम्ही हे लावले. बांधाव त्यांनी कापूस लावला, त्यांना कळतच नाही. अरे बांधायला शेतकऱ्याचा सारा जीव बांधत असतो, तुझ्या लक्षात येत नाही का? कारण रान ना रान पड आणि शेतकरी बांधा ही रड, कारण सगळं जे काय असेल ते त्यांचं बांधतच असते ना. हो. त्याच्यामुळे शेतकरी पार बांधात तिकडे टोकरीत येतं, बाकी काय नसतं त्याला. तर एखाद्या गवतापाशी बांध होता, त्यांनी गवतापासला उडून ते इथपर्यंत आणलाय बघा. एक काकडीच लावली बांधावर, म्हणजे 2 काकड्या बांधावर लावल्या. आणि आमचं रान तर बघा, इथं काकडी लावली आम्ही. आमची इथं पाहिजे खरं म्हणणं, पण त्यांनी लावले 2 काकडी. काय करावं, खुरपायचं अजून अर्ध पण नाही झालं खुरपायचं अजून. तू खुरपू लागला तर होईल, नाही खुरपला तर एकटीलाच